हाय फ्रेंड्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या वेबसाईटला ड्रॉपडाऊन मेनू कशा पद्धतीने ॲड करू शकतो हे बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर आपण नॉर्मल मेनू म्हणजे ड्रॉपडाऊन ज्याला नाही आहे तो कशा पद्धतीने क्रिएट करतो हे बघितलं. आता पहिल्यांदा हे बघूया की ड्रॉपडाऊन मेनू म्हणजे काय असतो. तर आता इथे प्रॉपरली लक्ष द्या. आता ड्रॉपडाऊन मेनू समजा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजची वेबसाईट आहे, तर त्याच्यामध्ये एक डिपार्टमेंट्स नावाचा ऑप्शन असतो, डिपार्टमेंट्स. ओके, आणि याच्यावरती क्लिक केल्यावरती त्याच्यामध्ये कम्प्युटर, मेकॅनिकल आणि सिव्हिल अशा पद्धतीनं आपल्याला ऑप्शन्स दाखवले जातात. ओके, म्हणजे आपण पहिल्यांदा डिपार्टमेंट्सवरती क्लिक करणार. या डिपार्टमेंट्सवरती क्लिक केल्यावरती आपल्याला 3 ऑप्शन्स दाखवतील. पहिला असेल कम्प्युटर, मेकॅनिकल आणि सिव्हिल अशा पद्धतीने ऑप्शन्स दाखवतात. तर एखाद्या गोष्टीवरती क्लिक केल्यावरती ज्याला आपल्याला पुन्हा पुढचे ऑप्शन्स दाखवतात मेनूमध्ये, त्याला ह्याला आपण ड्रॉपडाऊन मेनू म्हणतो. ठीक आहे. मग आत्ताच्या ह्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत तर असा ड्रॉपडाऊन मेनू कशा पद्धतीने क्रिएट करतात हे बघणार आहोत. तर ज्याला ड्रॉपडाऊन मेनू ह्या पद्धतीने असो त्यावेळेला हे बाय डिफॉल्ट पेजेस आहेत, पेजेस. ओके, आणि हा जो काही पॅरेंट आहे हा आहे एम्प्टी लिंक. ठीक आहे, कारण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काही डाटाच नसणार आहे. फक्त ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती ह्या गोष्टी दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला हा करायला लागेल. मग ह्या गोष्टी आपण करतो कशा तर पहिल्यांदा आपण हे 3 पेजेस तयार करून घेऊया, कम्प्युटर, मेकॅनिकल आणि सिव्हिल. तर त्यासाठी आपण आपल्या वेबसाईटला येऊ. ठीक आहे, आणि इथं पेजेसला येऊन आपण पेजेस ॲड करू. ओके, पहिलं पेज आपण ॲड करू कम्प्युटर. ब्लँक टेम्पलेट घेऊ. ठीक आहे, ह्याला आपण पब्लिश करू. ह्या पब्लिश करायच्या अगोदर इथून ह्याला आपण कुठलं ह्याचा पॅरेंट आहे हे देखील आपल्याला डिफाईन करता येईल. ओके, पण आपल्याला तिथे एम्प्टी लिंक असणार आहे, त्यामुळे इथं आपण पॅरेंट पेज घेत नाही. ह्याला आपण डायरेक्टली एम्प्टी ठेवू, कम्प्युटर एम्प्टी, आणि इथे नो पॅरेंट सिलेक्ट करू आणि ह्याला इथं पब्लिश करू. ओके, हे पेज आपलं क्रिएट झालं. आपल्याला आणखीन 2 पेजेस असेच क्रिएट करायचे आहेत. आपण दुसरं पेज क्रिएट करू, मेकॅनिकल. मेकॅनिकलचं पेज आपलं क्रिएट झालं. आणि आता लास्ट पेज आहे सिव्हिल. ओके, म्हणजे आपण आता 3 पेजेस तयार केले. ते 3 पेजेस कुठले कुठले होते तर ते आपण एकदा डॅशबोर्डला येऊन बघूया. पेजेसला आपण येऊ. पेजेसला आल्यावरती इथं आपण डेट वाईज अरेंज करू. ठीक आहे, डेट वाईज अरेंज केल्यावरती इथं सिव्हिल, कम्प्युटर अँड मेकॅनिकल हे आपले 3 पेजेस झाले. आपण आउटपुटला येऊन जर रिफ्रेश केलं तर ते पेजेस इथे दाखवत नाही आहेत, कारण ते आपण अजून मेन्यू बारला आपण ॲडच केलेले नाहीत. मेन्यू बारला आपण ॲड करण्यासाठी आपण काय करणार, ॲपिरियन्स आणि मेनूजमध्ये येणार. आता ह्याच्यामध्ये कंडिशन काय की याच्यावरती क्लिक केल्यावरती हे 3 पेजेस यायला पाहिजे. ओके, त्यासाठी आपण ज्याला मेनूमध्ये जातो आहे त्याला आपल्याला करायचं काय तर आपल्याला इथे लेफ्ट साईडवरून कस्टम लिंक्सचा ऑप्शन घ्यायचा. ठीक आहे, इथं लिंकला टेक्स्ट काय दिसायला पाहिजे, आपल्याला डिपार्टमेंट दिसायला पाहिजे. आणि इथे URLला इथं एम्प्टी लिंकसाठी हॅश टाकायचा. ओके,
आपण काय टाकलं URLला एम्प्टी लिंकसाठी आपण हॅश कंपल्सरी टाकायचा आणि लिंक टेक्स्टला डिपार्टमेंट्स आपण ह्याला ॲड टू मेनू करू. मी ह्याला एकदा सेव्ह करतो आणि आपण एकदा आउटपुटला येऊन बघूया. ओके, आता इथे डिपार्टमेंट्सवरती मी एकदा क्लिक करतो. डिपार्टमेंट्सवरती क्लिक केलं तर हा कुठंच जात नाही कारण हे एम्प्टी पेज आहे, ही एम्प्टी लिंक आहे, ह्याला कुठंही जाता येत नाही. मग याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला ते ऑप्शन दिसायला पाहिजे. याच्यासाठी आपण आता काय करू, आपण इथं आलो डिपार्टमेंट्सला, आपल्याला 3 पेजेस पाहिजे. कुठले कुठले पेजेसमध्ये आलो, मगाच्या सिव्हिल, मेकॅनिकल आणि कम्प्युटर आपण इथं ॲड करू. ओके, इथं ॲड झालं आहे. आता हे जर सेव्ह केलं आपण आणि आपण इकडे येऊन जर रिफ्रेश केलो तर आपल्याला लक्षात येईल की हे तरी काही जे सब पेजेस झालेले नाही आहेत, हे एकाच लेवलला पेजेस झाले. आता त्या पेजेसला सब पेज करण्यासाठी आपल्याला करायला काय लागेल, ह्याला धरायचं, ह्याला ह्याच्या आतमध्ये सोडायचा. ओके, तसंच ह्याला देखील धरून आतमध्ये सोडायचा, याला धरून आतमध्ये सोडायचा. म्हणजे आता हे सिव्हिल, मेकॅनिकल आणि कम्प्युटर हे डिपार्टमेंटच्या सब मेनू झाला. ह्याला आपण सेव्ह करू. इकडे येऊ आणि आपण ह्याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यावरती तुम्हाला हे लक्षात येईल की आता डिपार्टमेंट्सला ॲटोमॅटिकली एक ड्रॉपडाऊन ॲरो आलेला आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यावरती सिव्हिल, मेकॅनिकल आणि कम्प्युटर दाखवत आहे. आणि सिव्हिलवरती क्लिक केल्यावरती ॲटोमॅटिकली तो सिव्हिलच्या पेजला जाईल, मेकॅनिकलला क्लिक केल्यावरती मेकॅनिकलच्या पेजला जाईल. ओके, आता आपल्याला फक्त सिक्वेन्स राहिला आता आपला करायचा. पहिल्यांदा कम्प्युटर यायला लागेल, मग मेकॅनिकल आणि मग नंतरनं सिव्हिल. तर तो आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितला, पण तरीसुद्धा एकदा रिवाईज करू. आता कम्प्युटर पहिल्यांदा यायला पाहिजे, त्यासाठी आपण कम्प्युटरला धरलं आणि इथं आणून सोडलं कम्प्युटर, नंतरनं मेकॅनिकल आणि नंतरनं सिव्हिल आणि आपण ह्याला सेव्ह करू. आपण इकडे येऊ आणि आपण ह्याला रिफ्रेश करू. आता आपण जर बघितलं तर पहिल्यांदा कम्प्युटर, मेकॅनिकल आणि सिव्हिल ह्या पद्धतीनं आपला मेनू तयार झाला. तर अशा पद्धतीनं आपण ड्रॉपडाऊन मेनू तयार करतो. आता ड्रॉपडाऊन मेनू हा सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंटमधला. त्यामुळे हा कन्सेप्ट अगदी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कन्क्लुजन काय आहे की ड्रॉपडाऊन जो ॲक्च्युअल असतो तो एम्प्टी लिंक असते आणि त्यावरती क्लिक केल्यावरती जेवढ्यांना ॲक्च्युअलमध्ये डाटा आहे ते पेजेस असतात. ठीक आहे, त्यामुळे जो पॅरेंट आहे त्याला मोस्टली आपण एम्प्टी लिंक देतो आणि एम्प्टी लिंक आपण इंडिकेट कसं करतो तर हॅश ह्या सिम्बॉलनं आपण एम्प्टी लिंक इंडिकेट करतो. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित समजलेला असेल. काही शंका असतील तर मला 9960333954 ह्या नंबरवरती फोन करा. मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.